शिक्षक हा कधीच माझी होत नाही की तुम्ही वानखेडे सर बोललेले होते की शिक्षक कधी माझी होत नाही. शिक्षक आजही किती त्याग करू शकतो, तर घरची कामं सोडून जगताप सर आहेत, कोल्हे सर आहेत, 300-400 किलोमीटर अंतर रात्रभर प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. कटारे सर आणि मी मात्र इथे जात, आम्ही काही कुठे जात नाही. तुम्ही सर्वजण आज इथे आला, खरोखर प्रत्येकाचं ऊर या ठिकाणी भरून आलेलं आहे. प्रत्येक शिक्षकाला आपले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी भेटलेले आहेत आणि खरोखरच ज्यांचं शिक्षकांवर प्रेम आहे ते सर्वजण इथे जमा झालेले आहेत. त्यांचं जास्त प्रेम आहे ते अजूनही मोबाईलवर चौकशी करतात, कार्यक्रम किती चालू आहे हळूच विचारते. आणि सन्माननीय कोम साहेब त्यांना विनम्र असं अभिवादन करतो. आणि बोलण्यासारखं खूप आहे. जे विद्यार्थी 8वी पासून 10वी पर्यंत आले त्यांना आम्ही 3 वर्ष मार्गदर्शन केलं, शिकवलं, घडवलं. जे 5वी पासून 10वी पर्यंत आले त्यांना 6 वर्ष अशा प्रकारे आम्ही मार्गदर्शन केलं, घडवलं. तर मित्रांनो, की मला आज येणं शक्यच नव्हतं, परंतु मला जाधव सरांचा फोन आला, कुणाचा फोन आला आणि आम्ही जे इथं सर्व बसलेले आहेत तिथले प्रथम मुख्याध्यापक खडानी सर, तुमचेही मुख्याध्यापक, आमचेही मुख्याध्यापक, त्यानंतर वानखेडे सर असतील, जगताप सर असतील, तुमचे स्टँडिंग आजचे जे मुख्याध्यापक आहेत जाधव सर, डॉक्टर कैलास जाधव सर. खरं तर मी सर्वांना धन्यवाद देईन. आता इथं बोललं गेलं की कार्यक्रम आम्ही 9 जण होतो, 7 जण निवृत्त झालो, 5 जणांना मुख्याध्यापक होण्याचा चान्स मिळाला. आणखी राहिलेत पल्ला सर, त्यांनाही नक्कीच मिळेल. प्रथमतः मी कोमसाहेबांनी जो आपल्या समाजाला पुढे जाण्यासाठी, सुशिक्षित करण्यासाठी किंवा शिकले तर काहीतरी प्रगती होईल माझ्या भागाची, त्यांनी जो यज्ञ उभारला त्या यज्ञात सामील होण्याचं भाग्य मला 93ला लाभलं. तुमची 92ची बॅच गेली होती पहिली, त्याच्यामुळं बाबू किंवा भास्कर सोडला तर मला कदाचित पहिली बॅच ओळखता नसेल. हे यज्ञात 93ला मी जेव्हा आलो, त्याचबरोबर मान्य श्री जगताप सर आणि आताचे मुख्याध्यापक मान्य श्री डॉक्टर कैलास जाधव सर आणि सर्व माझ्या सहकारी शिक्षक मित्रांनो, त्याचबरोबर आपण सर्व जमलेले 92ची बॅच, त्याचबरोबर इतर सर्व माजी विद्यार्थी, आज आपण या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम, चांगला उपक्रम राबवण्यासाठी इथे उपस्थित झालेला आहात. प्रत्येकाने माजी विद्यार्थी म्हणून आज 2 दिवस पुढे मला अशी बातमी कळाली की तिथं संमेलन होणार आहे. म्हणून मला एवढा आनंद झाला की आम्ही लगभग 37 वर्षानंतर एकत्र मिळू, आपले मित्र, आपले शिक्षक, एकमेक माजी विद्यार्थी मेळावा आहे या कार्यक्रमासाठी आपण आलेलो आहोत. मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आणि मुख्यतः जाधव सरांचे आभार जास्त मानेन, कारण की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम प्रत्येक शाळेने घेतला पाहिजे. जे जाधव सरांनी सुचवलं आणि ते सुचवलं आणि त्याचे नियोजन करण्यासाठी आम्हा 4-5 लोकांना बोलवलं इथे की हा त्यांनी एक सायकलवर भात मळणीचे यंत्र वगैरे केलं होतं. आता मग अशी मला दादी चौधरी आम्ही नांदेडपर्यंत जेवणार असं, तर सुरुवात मला असं वाटतं काय त्यांनी जे ते आपलं भात मळणीचे यंत्र वगैरे बनवलं ते आता पण सध्या आपल्या प्रत्येकाच्या घरी वगैरे चालू आहे भात मळणीचे यंत्रासाठी. त्याच्यानंतर इथे आता मी सांगतो विश्वनाथ तलासर आहेत शाळेचे, जे काही विद्यार्थी आहे अजून आलेच नाही, त्यांना फोन करून सुद्धा ते आज रविवार सुट्टी घरी आहेत तरी ते नाही आले, तर नेक्स्ट टाइमाला त्यांना इथे विद्यार्थी मेळाव्यासाठी. आणि जाधव सरांना बघितलं की एवढी भीती वाटायची की वर्गात मध्ये असले की पळून जायचं. आणि जेव्हा वर्गामध्ये सर्वात मस्ती करणारे मीच, आणि त्यामुळे कधी पण काही झालं की त्या ठिकाणी 10वीचा वर्ग होता आणि तिथून ऑफिस इकडे असते, आणि त्यामुळे सर नुसते बाहेर यायचे आणि बघायचे, आम्ही डोकावून बघायचो सर आहेत की नाही, आणि असल्यावर लगेच वर्गात म्हणजे
एवढी आदरयुक्त आज आज सुद्धा मला असं वाटायचं की जी भीती आहे ती आदरयुक्त आहे. आणि जेव्हा मी बीएडला गेल्यानंतर मला इतिहास जो विषय आहे तो खूप अवघड वाटायचा. सर जेव्हा 10वीला होतो त्यावेळी सांगायचे तुम्ही 20 प्रश्नपत्रिका सोडवायच्याच आणि त्यावेळी 20 प्रश्नपत्रिका कशासाठी असं वाटायचं. आणि आता जेव्हा शिक्षक झाल्यानंतर असं समजलं की अरे म्हणजे हे खरंच आहे, अभ्यास जो आहे तो खूप महत्वाचा आहे, त्याचबरोबर शिस्त सुद्धा महत्वाची. आणि आज ते जे स्वप्न होतं किंवा जी एक इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. आणि सगळे जे सर आहेत त्या शिक्षकांना सुद्धा म्हणजे भेटायला मिळालं आणि या शाळेमध्ये यायला मिळाली ही खूप भाग्याची गोष्ट. अजून एक मला खूप आनंद झाला की जेव्हा म्हणजे ही बिल्डिंग इथे हेच आमचे सगळे वर्ग होते, इथेच रोज परिपाठाला बसवायचे. आणि त्याच्यामध्ये मी जरा माहीत नाही कसं बडबडी वगैरे होते, त्याच्यामुळे खटाणे सरांनी मला हिंदीची प्रतिज्ञा बोलायला मला दिलेलं होतं आणि हीच जागा इथेच राहून मी ते पुस्तक वाचायची. त्याच्यामुळे मला असं वाटलं की जर इतक्या वर्षांनी इथे आले आणि जर बोललं नाही तर ते एक मनामध्ये खंत राहून जाईल. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा वक्तृत्व स्पर्धा असायच्या तेव्हा मला आवर्जून ही जी सवय होती ती मी जेव्हा तलासरीला तेव्हा त्या सरांनी मला एक छोटंसे भाषण लिहून दिलं होतं की तू एवढी बडबड करते ना वर्गात. माझा नमस्कार. मी इथे 1997 मध्ये आलो 8वी मध्ये आणि 99 मध्ये आमचा बॅच होता. तर त्यावेळी माझा प्रथम क्रमांकाचा प्रॉब्लेम होता, तरी आपण प्रयत्न करून आपण या आपापल्या क्षेत्रामध्ये पुढे आलो. आणि आज मला खूपच आनंद वाटतोय की ज्या लोकांनी हा प्रयत्न केला, सर्व विद्यार्थ्यांना बोलवायचा आणि आपल्या शिक्षकांना भेटायचं, तर मी मनापासून त्यांचा आभार मानतो. कुणाल चंदाराणा, जाधव सर, कानल सर आणि जे काही ज्यांचं नाव मला माहिती नाही, ॲक्च्युली ज्यांनी पण हा प्रयत्न केला हा कार्यक्रम करण्यासाठी, त्यांचा मी मना